मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण SIP वर्सेस लमसम याचं एक कम्प्लीट ॲनालिसिस बघून घेतलेलं की तुम्ही SIP कशा प्रकारे करायची, लमसम कधी करायची, का करायची, बेटर टायमिंग कोणता आहे. त्या व्हिडिओच्या रिस्पॉन्स नंतर मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की तुमच्यासाठी प्रत्येक कॅटेगरीमधले बेस्ट लमसम इन्व्हेस्टमेंटसाठी ते म्युच्युअल फंड कोणते आहेत. आपण या व्हिडिओला आता मग सुरुवात करूया. मी तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीतला एक एक म्युच्युअल फंड सांगणार आहे जो तुम्हाला लमसम इन्व्हेस्टमेंट जर करायचं असेल तर बेस्ट आहे सध्याच्या मार्केट सिच्युएशनमध्ये. लक्षात घ्या, हा कोणतं रिकमेंडेशन व्हिडिओ नाही. मी तुम्हाला केवळ नॉलेज देण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे. जसं की तुम्ही आता बघताय की मार्केट खूप जास्त डाऊन आहे आणि हा जो टेरिफ वॉर चालू आहे, विविध देशांमध्ये जो टेरिफचा वॉर चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या ह्या टेम्पररी आहे, त्या परमनंट गोष्टी नाहीत. आणि मार्केट तुम्हाला एका चांगल्या डिस्काउंटवरती आज अवेलेबल आहे. संपूर्ण ग्लोबल मार्केट चांगल्या डिस्काउंटवरती तुम्हाला अवेलेबल आहे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. ही एक बेटर अपॉर्च्युनिटी आहे आणि याच अपॉर्च्युनिटीला धरून आपण तुमच्यासाठी काही बेस्ट लमसम इन्व्हेस्टमेंट ऑप्शन शोधून आणलेले आहेत, प्रत्येक कॅटेगरीमधले बेस्ट. व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात मोठी कॅटेगरी म्हणजे लार्ज कॅप कॅटेगरी, ज्यामध्ये सर्व मोठ्या कंपन्या येतात. निफ्टीच्या टॉपच्या 100 कंपन्या येतात. लार्ज कॅप कॅटेगरीमधला सगळ्यात पहिला आणि बेस्ट म्युच्युअल फंड जो मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे, लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये तुमच्यासाठी जो बेस्ट ऑप्शन आहे तो म्हणजे निपॉनचा लार्ज कॅप म्युच्युअल फंड. आता हा निपॉनचा लार्ज कॅप म्युच्युअल फंड नेमका काय आहे ते आपण एकदा बघून घ्यायचा प्रयत्न करूया. हा जो म्युच्युअल फंड आहे हा फार जुना म्युच्युअल फंड आहे. त्याचा जवळपास 37,000 करोडचा AUM आहे आणि 12 वर्षापासून हा म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. आपण त्याचे रिटर्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर गेल्या 10 वर्षामध्ये ह्याने 13.4%च्या CAGRने रिटर्न्स डिलिव्हर केले. तुम्हाला माहिती आहे की लार्ज कॅप म्युच्युअल फंड जे असतात ते तुमच्या पोर्टफोलिओमध्ये थोडासा बॅलन्स प्रोव्हाइड करतात. तुमच्या पोर्टफोलिओला बॅलन्स प्रोव्हाइड करण्यासाठी, चांगले रिटर्न्स प्रोव्हाइड करण्यासाठी, डाऊन साईड प्रोटेक्ट करण्यासाठी हे म्युच्युअल फंड चांगले असतात. आणि त्यामुळे लार्ज कॅप म्युच्युअल फंडचे रिटर्न्स तुम्हाला इतर कॅटेगरीपेक्षा थोडेसे कमी दिसू शकतात. बट हे म्युच्युअल फंड तुमच्या अकाउंटमध्ये असणं, तुमच्या म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओमध्ये असणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. ह्याच्यामध्ये हे लो बीटा म्युच्युअल फंड असतात. लो बीटा म्हणजे काय की मार्केट जरी जास्त खाली गेलं तरी ह्याचं डाऊन साईड प्रोटेक्शन फार चांगलं असतं. त्यामुळे तुम्हाला मोठे लॉसेस या ठिकाणी होताना दिसत नाही. तुम्ही इव्हन बघू शकता की गेल्या काही महिन्यामध्ये मार्केट एवढं पडलेलं असतानाही ह्याने जास्त लॉस तुम्हाला दाखवलेला नाही आहे मार्केटच्या तुलनेमध्ये. त्यामुळे लार्ज कॅप म्युच्युअल फंडमध्ये निपॉनचा लार्ज कॅप म्युच्युअल फंड जो आहे तो एक चांगला म्युच्युअल फंड मानला जातो. त्यानंतर सेकंड कॅटेगरी जी आहे ती म्हणजे मिक्स कॅटेगरी आहे, ज्यामध्ये येतो लार्ज अँड मिड कॅप म्युच्युअल फंड. म्हणजे लार्ज कॅप आणि मिड कॅप ह्या दोन्हींचा कॉम्बिनेशन असलेला हा एक म्युच्युअल फंड आहे. ह्यामध्ये आपण जो सिलेक्ट केलेला आहे तो म्हणजे मोतीलाल ओसवाल ह्या म्युच्युअल फंड एजन्सीचा मोतीलालचा लार्ज अँड मिड कॅप म्युच्युअल फंड. आपण आता तो म्युच्युअल फंड मी तुमच्यासमोर ओपन करतो. ओके. हा म्युच्युअल फंडचा AUM जो आहे तो 8,000 करोडचा आहे आणि जवळपास 5 वर्षापासून हा म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. फार चांगले रिटर्न्स आणि छोट्याशा कालावधीमध्ये प्रोव्हाइड केलेले. 5 वर्षामध्ये ह्या म्युच्युअल फंडने CAGR जवळपास 13%चे रिटर्न्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. मिड कॅप आणि लार्ज कॅपचं एक चांगलं जबरदस्त कॉम्बिनेशन तुम्हाला जर हवं असेल तुमच्यासाठी एक बेटर ऑप्शन आहे मोतीलाल ओसवालचा लार्ज आणि मिड कॅप म्युच्युअल फंड. त्यानंतर तिसरा म्युच्युअल फंड म्हणजे मिड कॅप म्युच्युअल फंड. हा कम्प्लिटली मिड कॅप कॅटेगरीवरती फोकस असतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा निपॉन इंडियाचा मिड कॅप म्युच्युअल फंड जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी भेटून जातो. निपॉन इंडियाचा जो मिड कॅप म्युच्युअल फंड आहे त्याचं नाव आहे निपॉन इंडिया ग्रोथ फंड. हा निपॉन इंडिया ग्रोथ फंड हा एक खूप जुना म्युच्युअल फंड आहे. 12 वर्षापासून हा म्युच्युअल फंड कार्यरत आहे. 33,000 करोडचा हा म्युच्युअल फंडचा AUM आहे. एवढे पैसे यांच्या मॅनेज केले जातात. गेल्या 10 वर्षामध्ये 16% CAGRने यांनी रिटर्न्स डिलिव्हर केले आणि गेल्या 5 वर्षामध्ये जवळपास 33 to 34%च्या CAGRने ह्या म्युच्युअल फंडने रिटर्न्स डिलिव्हर केलेले आहेत. लॉंग टर्मसाठी आहे चांगला मानला जाणारा म्युच्युअल फंड. त्यानंतर चौथी कॅटेगरी ती म्हणजे फ्लॅक्झी कॅप म्युच्युअल फंड. फ्लॅक्झी कॅप म्युच्युअल फंडमध्ये आपण भरपूर वेळेला जो म्युच्युअल फंड डिस्कस केलेला आहे आपल्या चॅनलमध्ये एकदम इन डिटेल सुद्धा डिस्कस केलेला आहे. त्या म्युच्युअल फंडचा नाव आहे पराग पारिक फ्लॅक्झी कॅप म्युच्युअल फंड. तो सुद्धा मी इथे तुमच्यासमोर ओपन करतो जेणेकरून आपण तो सुद्धा या ठिकाणी बघून घेऊया. फ्लॅक्झी कॅप म्युच्युअल फंडमध्ये कसं असतं की फ्लॅक्झी कॅप म्युच्युअलमध्ये लार्ज मिड आणि स्मॉल कॅप कंपन्या जो म्युच्युअल फंडचा फंड मॅनेजर असतो तो कितीही प्रपोर्शनमध्ये घेऊ शकतो. त्यामुळे त्यांच्याकडे एक फ्लेक्झिबिलिटी असते की कशा प्रकारे त्यांचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे. आणि गेल्या काही कालावधीपासून पराग पारिक फ्लॅक्झी कॅप म्युच्युअल फंड फार चांगले रिटर्न्स, फार चांगला बॅलन्स प्रोव्हाइड करतो. जवळपास 93,000 करोडचा AUM आहे त्यांचा आणि लवकरच 1,00,000 करोडचा AUM क्रॉस करण्याची खूप दाट शक्यता आहे पराग पारिक फ्लॅक्झी कॅप म्युच्युअल फंडमध्ये. म्युच्युअल फंडचा एज आहे 11 वर्ष.
म्युच्युअल फंडने गेल्या 10 वर्षामध्ये कन्सिस्टंटली 17.4च्या CAGRने रिटर्न्स डिलिव्हर केलेत गेल्या 5 वर्षामध्ये. 29च्या CAGRने ह्याने फ्लॅक्झी कॅप कॅटेगरीमध्ये जे आहे ते चांगल्या प्रकारे तुम्हाला रिटर्न्स प्रोव्हाइड करून दिलेले आहेत. त्यानंतर तुमच्यासाठी अजून एक वेगळ्या प्रकारचा म्युच्युअल फंड आहे, तो म्हणजे मल्टी कॅप म्युच्युअल फंड. आता फ्लॅक्झी कॅप आणि मल्टी कॅप याबद्दल मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे की ह्या दोघांमध्ये कशा प्रकारचा फरक असतो ते. सो मल्टी कॅप कॅटेगरीमध्ये आपण जो तुम्हाला म्युच्युअल फंड सांगणार आहे तो आपण या ठिकाणी इथे ओपन करूया. नाव आहे निपॉन इंडिया मल्टी कॅप म्युच्युअल फंड. मला माहिती आहे मी ह्या आधी पण म्युच्युअल फंड चॅनलला डिस्कस केलं आहे. 38,000 करोडचा EUM आहे ह्यांचा आणि जवळपास गेल्या 10 वर्षामध्ये 14%च्या CAGRने रिटर्न्स डिलिव्हर केलेत. गेल्या 5 वर्षामध्ये 32%च्या CAGRने रिटर्न्स डिलिव्हर केलेत. स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप तुम्हाला तिन्ही प्रकारच्या कंपन्यांचं कॉम्बिनेशन हवं असेल तर मल्टी कॅप म्युच्युअल फंड तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन, बेस्ट पर्याय जो आहे तो मानला जातो. आणि मल्टी कॅप झाल्यानंतर त्यानंतरचा जो आपला म्युच्युअल फंड येतो तो म्हणजे डायरेक्टली स्मॉल कॅप कॅटेगरी. आता स्मॉल कॅप कॅटेगरीचं एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की जेव्हा मार्केट खूप जास्त डाऊन असतं तेव्हा तुम्हाला स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूप जास्त फायद्याचं असतं, कारण की हे लॉंग टर्ममध्ये फार चांगले रिटर्न्स देतात. आणि जर तुम्ही हेच म्युच्युअल फंड मार्केट डाऊन असताना घेतलेत तर तुम्हाला ते अजून एक्स्ट्रा अल्फा जनरेट करून देऊ शकतात. सो स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये भरपूर सारे फेमस म्युच्युअल फंड जसं की निपॉनचा म्युच्युअल फंड आहे स्मॉल कॅपचा, किंवा SBIचा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड सुद्धा चांगला आहे. तर तुम्हाला लमसम इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर. पण आता आपण ऑलरेडी निपॉनचा मल्टी कॅप, त्यानंतर लार्ज कॅप आणि मिड कॅप बघून घेतला, सो त्यामुळे आपण स्मॉल कॅपमध्ये SBIचा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड सिलेक्ट केलेला आहे. 30,000 करोडचा EUM आहे त्यांचा. आणि त्यानंतर गेल्या 10 वर्षामध्ये 18%च्या CAGRने रिटर्न्स प्रोव्हाइड केले. तर गेल्या 5 वर्षामध्ये 30%च्या CAGRने एक चांगले रिटर्न्स ह्या म्युच्युअल फंडने प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि त्यानंतर शेवटची कॅटेगरी, जी की सगळ्यात इम्पॉर्टंट कॅटेगरी प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये ती असलीच पाहिजे अशा प्रकारची कॅटेगरी आहे, तो म्हणजे बॅलन्स म्युच्युअल फंड. स्वतः आपण बॅलन्स म्युच्युअल फंड कोणता बेस्ट आहे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सद्यस्थितीमध्ये ते सुद्धा या ठिकाणी बघून घेऊया. तो हा HDFCचा बॅलन्स ॲडव्हान्टेज जो फंड आहे यामध्ये तुम्हाला इक्विटी आणि डेप्ट यांचं कॉम्बिनेशन भेटतं. म्हणजे एक 28% डेप्ट आहे, त्यानंतर जवळपास 59% इक्विटी ह्या म्युच्युअल फंडमध्ये इन्क्लूड आहे. तरीही गेल्या 10 वर्षामध्ये याने फार चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. जवळपास 14%चे CAGRने रिटर्न्स डिलिव्हर केले आणि 5 वर्षामध्ये 26%चे CAGRने रिटर्न्स डिलिव्हर केले. म्हणजे याचा अर्थ ह्या बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडने ह्याच्यामध्ये डेप्ट कंपोनंट असून सुद्धा ह्याने लार्ज कॅप कॅटेगरीच्या म्युच्युअल फंडपेक्षा चांगले रिटर्न्स तुम्हाला लॉंग टर्मला प्रोव्हाइड केले, जो की एक चांगला ह्याचं साईन मानला जातो. जवळपास 94,000 करोडचा ह्यांचा EUM आहे आणि म्युच्युअल फंडचा बॅलन्स इंडस्ट्रीमधला, हायब्रिड इंडस्ट्रीमधला एक चांगला टॉपचा म्युच्युअल फंड हा मानला जातो. सो अशा प्रकारे हे विविध कॅटेगरीमधले टॉपचे म्युच्युअल फंड ज्यामध्ये तुम्ही सद्यस्थितीमध्ये तुम्हाला जर लमसम इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही नक्की करू शकता. सद्यस्थितीत लमसम इन्व्हेस्टमेंट का करायची ह्याबद्दल मी ह्याच्या आधी एक डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलला बनवलेला आहे, तो सुद्धा नक्की पाहून घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअपची लिंक आहे, त्यावरती तुम्ही क्लिक करा. तर तुम्हाला आमच्या अंडर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तिकडे क्लिक करून आम्हाला मेसेज करा. आमच्या टीमकडून तुम्हाला आमच्या ॲपची लिंक सेंड केली जाईल, तिकडून तुम्ही तुमचं फ्री म्युच्युअल फंड अकाउंट ओपन करून इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करू शकता. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. अजून कोणत्या टॉपिकला व्हिडिओ हवे असतील तर आम्हाला नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.